विद्यार्थी मित्रांनो, आपला पेपर नंबर 62 म्हणजे साहित्यशास्त्र आणि त्यासुद्धा पाश्चात्य साहित्यशास्त्र. तर याच्यामध्ये असणारा एक टॉपिक कॅथार्सिस, तर त्याबद्दल आपण आज त्याचा अभ्यास करूया. तर कॅथार्सिस हा एक सिद्धांत आहे आणि कॅथार्सिसचा अर्थ आहे भावनांचे विरेचन. आणि या सिद्धांताला ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो यांच्या विचारांची पार्श्वभूमी आहे. म्हणजे त्याने भय आणि अनुकंपा या भावनांचा उद्रेक हा शोकनाट्य पाहताना होतो, तर असा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला होता. आणि प्लेटोनी म्हणजे त्याचा ग्रंथ आहे रिपब्लिक या राज्यशास्त्र विषयावरील ग्रंथामध्ये आदर्श राज्य कसं असावं याची कल्पना मांडली होती. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपण अनुकृतीचा सिद्धांत शिकलो, तर त्याच्यामध्ये त्याने काय केलं की शोकांतिका ह्या भय आणि अनुकंपा निर्माण करतात, म्हणून शोकांतिका नकोतच. किंवा कला ह्या काय करतात तर माणसाला दुबळं बनवतात, त्या अनुकृतीची अनुकृती असतात आणि म्हणून त्या शिवतत्वापर्यंत म्हणजे गॉडपर्यंत नेऊ शकत नाहीत किंवा अंतिम सत्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. तर अशा पद्धतीचं विवेचन त्याने केलं होतं. आणि या कल्पनेनुसार मग प्लेटो हा काय करतो तर कला निर्माण करणाऱ्या कवी आणि कलावंतांना आपल्या राज्यातून हद्दपार करण्याची आज्ञा देतो. या भूमिकेवर आपला आक्षेप नोंदवताना त्याचाच शिष्य हा ॲरिस्टॉटल आहे. तो म्हणतो की खरं तर कला ह्या जरी दुसऱ्यांदा दूर गेल्या सत्यापासून तरीसुद्धा त्या सर्जनशील आहेत, त्या कलावंताला नवनिर्मितीचा आनंद देतात आणि अक्षरशः म्हणजे माणसाचं आयुष्य हे नवनिर्मितीवरच अवलंबून असतं. म्हणजे तोचपणा असेल किंवा आयुष्यामध्ये एकसुरीपणा असेल कुठल्याही गोष्टीत, तर माणसाला जगण्यामध्ये किंवा त्या कलांचा आस्वाद घेण्यामध्ये कोणताही आनंद वाटणार नाही. तर हे सांगण्याचा प्रयत्न हा ॲरिस्टॉटल करतो. पुढे बघूया आपण. प्लेटोनी कलेबद्दल काय आक्षेप घेतलेत तर आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये तो म्हणतो की शोकनाट्य म्हणजे ज्याला आपण ट्रॅजेडी म्हणतो, तर ती ट्रॅजेडी पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये भीती आणि करुणा या भावना जागृत होतात. म्हणजे उदाहरणार्थ आता हॅमलेटसारखं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये हॅमलेट जो आहे अगदी तरुण असा मुलगा की जो आता राज्यावर बसण्यासाठी म्हणजे त्याचा राज्यारोहण समारंभ होणार आहे आणि त्याच्या आधीच्या रात्री त्याला आपल्या वडिलांचं भूत टेरेसवर फिरत असताना दिसतं आणि ते भूत त्याला सांगतं की माझा खून करण्यात आलेला आहे, मी असाच वृद्धापकाळामुळे मेलो वगैरे असं काही झालेलं नाही, तर माझा खून झालेला आहे. आता त्याने हे जेव्हा भाकीत म्हणजे आपल्या मुलाला सांगितलं आपल्याबद्दल आपल्या मृत्यूचं गूढ रहस्य, तेव्हा आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल म्हणजे ही गोष्ट ऐकून भीती वाटली असेल की एका राजाचा खून त्याची बायको आणि त्याचा सख्खा भाऊ हे संगनमताने करतात, म्हणजे ही गोष्टच आपल्या मनामध्ये भीती निर्माण करणारी असते. आणि त्याचबरोबर त्या राजाचा शोककारक मृत्यू होतो, ही गोष्ट आपल्या मनात करुणा निर्माण करते. किंवा हॅमलेटबद्दल सुद्धा आपल्या मनात अनुकंपा निर्माण होते की अरे रे बिचारा असा वडिलांचा मुलगा आहे हॅमलेट. म्हणजे अशा पद्धतीने ट्रॅजेडीज ज्या असतात त्या आपल्या मनामध्ये करुणभाव निर्माण करतात किंवा एखाद्या हिंसक गोष्टीबद्दल भीती निर्माण करतात. आणि मग या भीतीमुळे नागरिक दुबळा आणि करुणेमुळे अविवेकी बनतो. तर असा आक्षेप हा प्लेटोनी घेतला होता की नीतिमत्ता माणसातली टिकवून ठेवायची असेल तर त्याला बुद्धिवादी बनवलं पाहिजे, त्याच्यामध्ये संयम आणि शौर्य हेच दोन गुण कसे रुजतील याचा विचार केला पाहिजे. पण पुढे जाऊन ॲरिस्टॉटल हा त्याचा जो विचार असतो तो खोडून काढतो किंवा त्याच्या पुढे जाऊन आपला विचार मांडतो की कला ह्या असायला पाहिजेत. शोकनाट्यसुद्धा म्हणजे ग्रीकमध्ये या शोकनाट्याला खूप मोठी पार्श्वभूमी होती. मोठी मोठी कलागृह ही शोकनाट्य सादर करण्यासाठी बांधलेली आपल्याला दिसतात. तर अथेन्सची नगरी ही नाटकासाठी प्रसिद्ध दिसते त्या काळामध्ये सुद्धा आणि अनेक कलावंत हे तिथे नाटकं सादर करीत असत. तर शोकांतिकेवरचा आक्षेप हा खोडून काढण्यासाठी ॲरिस्टॉटलने आपला कॅथार्सिसचा सिद्धांत मांडला. तो असं सांगतो की जी नाटकं आपण ट्रॅजेडी म्हणून त्यांची अवहेलना करतो किंवा त्यांना नावं ठेवतो, तर तीच नाटकं माणसातल्या म्हणजे माणसाच्या मनातली भीती आणि अनुकंपा जागृत करून त्याचं विरेचन करतात. म्हणजे समजा आता एखादं आपण भीतीदायक असं नाटक बघितलं तर त्या भीतीचा परमोत्कर्ष आपल्या मनामध्ये पण होतो. किंवा एखादी दुःखद घटना असेल तर आपण ढाई रडायला लागतो आणि रडल्यानंतर मात्र म्हणजे ते नाटक बघून किंवा सिनेमा बघून रडल्यानंतर मात्र आपलं मन मोकळं होतं.
म्हणजे कितीतरी काळ आपण सुद्धा आपल्या मनामध्ये ह्या भावना ह्या दडपून ठेवलेल्या असतात, कारण त्या चार चौघामध्ये व्यक्त करण्याची आपल्याला भीती वाटत असते, संकोच वाटत असतो. आणि शोकनाट्याच्या निमित्ताने मात्र माणसाला आपलं मन मोकळं करण्याची संधी मिळते. आणि म्हणून मग तो पण एक प्रकारचा मेडिकल ट्रीटमेंटच आहे असं म्हणजे ॲरिस्टॉटलला म्हणायचं आहे. की ॲरिस्टॉटलनी ही संकल्पना हिप्पोक्रॅटच्या वैद्यकीय ग्रंथातून घेतलेली आहे, की माणसाच्या शरीरावर जसा आपण उपचार करतो एखादा आघात झाला तर, तसंच हा माणसाच्या मनावर सुद्धा खूप आघात होत असतात. आणि त्याच्यावर उपचार म्हणून म्हणजे विज्ञानशास्त्र हे प्रगत झालं आणि मनोविज्ञानशास्त्राच्या मदतीने माणसाच्या मनावर उपचार केले गेले. तर ॲरिस्टॉटल म्हणतो की हा एक उपचाराचा भाग आहे, की बराच काळ माणसाच्या मनात भीती कोंडून राहिली किंवा दुःख कोंडून राहिलं तर माणूस हा वेडा होऊ शकतो. आणि माणसाचं मन जर बॅलन्स्ड म्हणजे समतोल करायचं असेल, माणसाच्या मनातल्या ह्या दोन गोष्टी घालवायच्या असतील, भीती घालवायची असेल, तर शोकांतिकेशिवाय रामबाण उपाय नाही. म्हणजे अशा पद्धतीने ॲरिस्टॉटलनी प्लेटोने घेतलेल्या आक्षेपांनाच एक प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आता उपचार करणं म्हणजे काय शोकात्मिकांच्या माध्यमातून, तर म्हणजे शोकात्मिका माणसांना दाखवणं आणि माणसं रडू लागली किंवा त्यांच्या मनातल्या भावनांचा उत्कर्ष झाला आणि त्याला त्यांनी मोकळी वाट करून दिली, तर माणसावर ते उपचार होतात, माणसाचं मन संतुलित होतं, म्हणजेच कॅथॉर्सिस होतं, भावनांचं नको असलेल्या भावनांचं विरेचन होतं, म्हणजे त्या निघून जातात. तर हे मांडण्याचा प्रयत्न प्लेटोनी आपल्याला केलेला, म्हणजे प्लेटोनी नाही सॉरी ॲरिस्टॉटलनी केलेला दिसतो. तर ॲरिस्टॉटलच्या मते जीवनात सुखापेक्षा दुःखच अधिक आहेत. विश्वाचा व्यापार चालवणारी एक अगम्य शक्ती म्हणजे नियती. आपण असं म्हणतो की चांगल्या माणसांच्या सुद्धा वाट्याला अनेक दुःखद प्रसंग येतात. तर आजच्या आपण कोरोना काळात सुद्धा पाहतोय की अनेक चांगली माणसं ह्या कोरोनाच्या आजाराने मृत्युमुखी पडताना दिसतात. मग आपल्या मनात प्रश्न येतो की ही माणसं इतकी चांगली वागली आणि ह्यांच्या वाट्याला ही शोकांतिका का बरं यावी किंवा अशा प्रकारचं मरण त्यांच्या वाट्याला का यावं. म्हणजे हे सगळं मग आपण ज्याचे उत्तर आपल्याला देता येत नाही ते आपण नियतीवर सोपवतो, की नशीब त्यांचं असं आपण म्हणतो. तर माणसाचं आयुष्य हे नियंत्रित म्हणजे कोण करतं, तर अशी काहीतरी निसर्गामध्ये शक्ती आहे की ती कळसूत्री भावल्यांसारखं माणसाला नाचवते. यातूनच मानव नियती, संघर्ष, माणसाचे अस्तित्व, विश्वातील त्या अगम्य शक्तीचे स्वरूप यांविषयी आपल्या मनात प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला संकटांना वारंवार सामोरं जावं लागलं तर आपण एकतर देवतेची उपासना करतो, पूजा अर्चा करायला लागतो किंवा मांत्रिकाकडे जातो किंवा भविष्य वेत्त्याकडे जातो आणि मग आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी आपण तळमळू लागतो की कधी एकदा माझ्या पाठचं हे शुक्लकाष्ट किंवा संकट दूर होणार आहे, अशी आपण विचारणा करतो. तर नियतीच्या संघर्षामध्ये माणूस हा नेहमीच बलहीन ठरतो, पराजित होतो आणि अगतिक असला तरी तो नियतीचे आव्हान स्वीकारतो. म्हणजे काही माणसं नियतीचं आव्हान स्वीकारतात. तसा हॅमलेटसुद्धा जेव्हा बाप त्याला सांगतो की अशा पद्धतीने माझा खून झालेला आहे, तेव्हा तो आव्हानच देतो एक प्रकारे. तो एक प्रकारचं नाटक तयार करतो आणि त्या नाटकातून दाखवतो तो की काकांनी विषप्रयोग केलेला आहे वडिलांवर आणि त्याला आई सामील होती. आणि जेव्हा हे आईवडिलांसमोर तो प्रयोग करतो, आत्ता तथाकथित आईवडील, तेव्हा ते अक्षरशः गर्भगळीत होतात की ह्याला कसं कळलं. म्हणजे अशा पद्धतीने शेक्सपियर हा म्हणजे हॅमलेट जेव्हा उभा करतो तेव्हा तो हॅमलेट घाबरत नाही. आपल्या म्हणजे आत्ताचा राजा आहे किंवा राणी आहे त्यांच्यासमोर आपण अशा पद्धतीने वडिलांच्या खुनाचं गुपित जे आपल्याला कळलंय ते आपण उघड करतोय, तर तो एक प्रकारे नियतीलाच आव्हान देतोय. कारण राजा माझं बरं वाईट करू शकणार आहे हे त्याला कळल्यानंतर, पण तरीसुद्धा तो त्याला घाबरत नाही. आणि यामध्ये अंतिम जय हा मानवाचा होणार नसला तरी या संघर्षातून मानवाच्या वाट्याला न टाळता येणारे दुःख येते. या दुःखातही माणसाचा आत्मिक विजय होतो. म्हणजे आता हॅमलेटला समाधान काय मिळालं असेल की शेवटी मी माझ्या वडिलांचा खुनी जो आहे तो अशा नाट्यमय पद्धतीने शोधून काढला, याचं समाधान त्याला मिळालंच असेल. किंवा त्यांना सुद्धा कुठेतरी मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली असेल हे जेव्हा म्हणजे त्या मुलाला कळतं हॅमलेटला तेव्हा. तर हे शोकात्मिकेचं वैशिष्ट्य आहे की माणसाला आपली चूक कळते, माणूस हा आपल्या नियतीला आव्हान देतो, म्हणजे ते सामर्थ्य तो आपल्या मनामध्ये काय शरीरात प्राप्त करतो आणि अशा पद्धतीने या ज्या शोकांतिका असतात त्या माणसाला मदत करतात, असं ॲरिस्टॉटलचं मत आहे. तर शोकांतिकेची निर्मिती ही कशी झाली. ॲरिस्टॉटलच्या मते असामान्य व्यक्तीच्याच जीवनाची शोकात्मिका होत असते. म्हणजे आपण आत्तापर्यंत आपल्यासुद्धा भारतीय वाङ्मयामध्ये पाहत आलेलो आहोत की
असामान्य व्यक्ती होती राम ही, किंवा कृष्ण ही असामान्य व्यक्ती होती. मग कृष्णाच्या आपण पाहतो की अगदी जन्मापासूनच त्याला किती संकटांना सामोरं जावं लागतं. म्हणजे कृष्णाचा जन्म, त्याच्या आधी झालेल्या 7 त्याच्या बहिणी म्हणजे कंस मामा जो असतो तो दुष्टपणे त्यांना मारून टाकतो, आणि कृष्ण म्हणजे शेवटचं मूल ते असतं, ते मारताना मात्र हातातून सुटतं आणि ते वाचतं. म्हणजे त्याचा म्हणजे कृष्णाला वाचवणारा हा वसुदेव हा त्याला कळल्यानंतर तो म्हणजे हा कृष्ण जो असतो त्याला यशोदेकडे नेऊन सोडतो. आणि अशा पद्धतीने कृष्ण हा जेव्हा गोकुळात नांदतो तेव्हाही आपल्याला दिसतंय की अनेक प्रकारची संकट ह्या कंसमामाने त्याच्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याने अत्यंत निर्भयपणे सामना केलेला आहे त्याचा. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की कर्णाच्या वाट्याला आलेली नियती. कर्णाने कुणाचं काही वाईट केलं होतं, पण वाईट माणसांची साथ दिली, म्हणजे दुर्योधनाची साथ दिली, आणि म्हणून त्याची शोकांतिका होते. पण त्याच्या जन्मापासूनच आपण पाहतो की याच्या वाट्याला किती दुःख आलं आहे. म्हणजे पांडवांमधला एक पांडव असून सुद्धा त्याला कुंती किंवा म्हणजे पांडव हे आपला भाऊ मानत नाहीत, कुंती त्याला आपला मुलगा मानत नाही. म्हणजे अशी ही असामान्य माणसं की दातृत्वाचा कळस आहे कर्ण म्हणजे प्रेमळ आहे, जीवाला जीव देणारा मित्र आहे, पण त्याच्या वाट्याला मात्र अनंत दुःख येतात. तर असा. किंवा रामसुद्धा आपण पाहतो की खरं एकवचनी एकपत्नी एकबाणी आहे, आदर्श पुत्र आहे तो, पण त्याच्या वाट्याला किती दुःख येतं. म्हणजे अगदी राज्यारोहणाच्या समारंभाच्या वेळेलाच त्याला वनवास पत्करावा लागतो. वनवासात सुद्धा अनेक संकट त्यांच्यावर येतात. शेवटी राज्यारोहणाच्या वेळेला सुद्धा म्हणजे सीता त्याला दुरावते. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्या रयतेला न्याय द्यायचा असेल तर पत्नीवर आपण म्हणजे लोकांनी सांगितल्याप्रमाणे न्याय केला पाहिजे. त्याच्या मनाविरुद्ध तो न्याय देतो, सीतेला वनवासात पाठवतो, पण अग्निदिव्य करायला लागतं सीतेला. म्हणजे ही असामान्य माणसं आहेत, पण त्यांच्या वाट्याला आलेली नियती ही अतिशय क्रूर अदुष्ट अशी दिसते. आणि मग आपल्या मनात सुद्धा भीती निर्माण होते की अशा असामान्य माणसांच्या वाट्याला सुद्धा जर नियतीने दुःख आणलं असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा. आणि नियतीचा आघात किंवा हातून घडलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका म्हणजे त्याची कसोटी बघत असतात माणसाची, आणि त्याच्यातच त्याची शोकात्मिका होत असते. म्हणजे एक गाजलेलं नाटक आहे राजा एडिपस नावाचं, तर ती अत्यंत मोठी अशी शोकांतिका मानली जाते जगतातली. त्या शोकांतिकेमध्ये राजा एडिपस असतो, तो आपल्या नगरामध्ये राज्य करत असताना अकाली दुष्काळ येतो, आणि त्या दुष्काळाचं कारण तो शोधत असतो, पण त्याला ते कारण काही सापडत नाही. शेवटी तो राजज्योतिषाला बोलावतो आणि तो विचारतो की काय हा दुष्काळ पडतोय, का जात नाही, अनेक प्रकारे उपाययोजना करून सुद्धा. तेव्हा ते राजज्योतिषी गंभीरपणे त्याला सांगतात की तुझ्या हातून मोठा प्रमाद झालेला आहे, की काय तर तू आपल्या वडिलांचा खून केला आहेस आणि आईशी विवाह केला आहेस. आणि मग सगळा त्याचा भूतकाळ दाखवलेला आहे की कशा पद्धतीने म्हणजे जेव्हा त्याचे वडील हे पुत्रप्राप्तीने आनंदित होतात आणि राजज्योतिषाला बोलावतात आणि त्याच्याकडून भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्या मुलाचं, तेव्हाच त्या राजज्योतिषाने सांगितलेलं असतं की हा मुलगा हा तुमच्या मुळावर उठलेला आहे. म्हणजे हा मुलगाच तुमचा खून करेल किंवा तुम्हाला मारून टाकेल आणि तो राणीशी म्हणजे लग्न करेल, आपल्या आईशी लग्न करेल. तर राजाला खरंच वाटत नाही, पण तरीसुद्धा त्या भीतीने तो त्या मुलाचा त्याग करतो, मारेकऱ्यांना त्या मुलाच्या मारण्याची आज्ञा देतो, आणि हे मारेकरी त्याला दुसऱ्या राज्यामध्ये सोडून देतात, कारण त्याला मारवत नाही. त्या वेशीपाशी ते त्याला सोडून येतात, आणि धनगरांच्या कळपामध्ये हा मुलगा वाढतो. ते धनगर त्याच्या अंगावरील राजचिन्ह बघून त्या राजाच्या ताब्यात देतात तिथल्या, आणि हा मुलगा राजपुत्र होऊन शेजारच्या राज्यावर म्हणजे त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वारी करतो. अर्थातच स्वारी केल्यानंतर त्या राणीशी लग्न करतो, म्हणजे त्या पर्यायाने आपल्या आईशी लग्न करतो, आणि अशा प्रकारचा दुर्धर प्रसंग मग दुष्काळाचा त्या राज्यावर ओढवतो. म्हणजे ही इडिपसच्या वाट्याला आलेली अतिशय क्रूर अशी नियती आहे, आणि ही क्रूर नियतीचे ते आघात तो सहन करू शकत नाही. तो आपले डोळे फोडून घेतो, आणि त्याची राणी जी म्हणजे त्याची आई जी असते ती आत्महत्या करते. तर खूप मोठी ही शोकांतिका आहे, पण ही माणसाने स्वतःहून निर्माण केलेली नाही, ती नकळत झालेली आहे. तर अशा ठिकाणी मग नियती ही त्या माणसावर राज्य करत असते असं आपण म्हणू शकतो. किंवा जी ए कुलकर्णीच्या जर तुम्ही कथा वाचल्या असतील तर तुम्हाला कळेल की माणसाच्या वाट्याला कशी क्रूर नियती येते, की माणूस किती भोवऱ्यामध्ये आता हातपाय आपटत असतो आपला जीव वाचवण्यासाठी, पण तो जीव आपला वाचवू शकत नाही. तशी नियतीच्या फेऱ्यात सापडलेली माणसं कधीही वर येऊ शकत नाहीत. तर ही शोकांतिका आहे माणसाच्या जीवनाची. तर म्हणजे त्याने असं सांगितलंय की
माणसाच्या हातून प्रमाद का घडतो? ॲरिस्टॉटल त्याचं उत्तर देतो की परिस्थितीबद्दल असणारं अपुरं ज्ञान किंवा सद्गुणांचा अतिरेक. आता ह्या सगळ्या माणसांची तुम्हाला मी उदाहरणं सांगितली की सद्गुणांच्या अतिरेकानेच काय झालेलं आहे, त्यांचा नाश त्यांनी ओढवून घेतलेला आहे. आणि इच्छेमुळे आलेली विकारवशता, ही 3 कारणं त्याने सांगितलेली आहेत. ॲरिस्टॉटलने शोकात्मिकेचं महत्त्व सांगताना कॅथार्सिस अर्थात विरेचनाची कल्पना मांडलेली आहे. आणि त्याच्या मते शोकात्मिकेद्वारे प्रेक्षकांना दुःखाची अपरिहार्यता लक्षात येते. त्यामुळे ते विचारी आणि विवेकशील बनतात की असं जर आपल्याला दुःख वाटायला येणार असेल तर आपण विचारानेच कृती केलेली बरी, कुठलंही मनात आलं गोष्ट आणि केली असं न करता आपण संयमाने किंवा विवेकाने आपल्या मनाला समजावत राहिलं पाहिजे. तर हे शोकांतिकेचं फलित आहे. म्हणजे शोकांतिका बघून माणूस हा परिपक्व होतो किंवा समतोल विचार सरणी तो अनुसरतो. ॲरिस्टॉटलचा हा सिद्धांत अधिक विस्ताराने बघूया की प्लेटोचे शोकांतिकेबाबतचे म्हणणे हे खोडून काढून ॲरिस्टॉटलने आपला कॅथार्सिसचा सिद्धांत मांडला. तो असं म्हणतो की शोकांतिकेच्या दर्शनामुळे नागरिकांच्या मनातील भीती आणि करुणा या भावनांचे विरेचन होते. मगाशी मी सांगितलं तसं की एखादी शोकांतिका बघितल्यानंतर जागतिक दर्जाची आपल्याला कळतं की माणूस हा किती सामान्य आहे आणि माणसाने कसं वागलं पाहिजे. तर भीतीचं विरेचन होऊन नागरिक हा समर्थ बनतो आणि करुणेचे विरेचन होऊन नागरिक हा विवेकी बनतो. या सिद्धांताद्वारे ॲरिस्टॉटल शोकांतिकेचे समर्थन करतो आणि आदर्श राज्यातील कलावंताचे स्थान अबाधित राखतो. म्हणजेच ॲरिस्टॉटलनी आपल्या कलावंतांना जे नगरीमध्ये प्रमुख स्थान दिलेलं आहे की कलावंत हे सर्जनशील कला ह्या निर्माण करतात आणि त्यामुळे आपल्याला चांगलं जीवन जगण्याची बुद्धी होते किंवा जीवनातले जे अटळ भोग असतात त्याला कसं आव्हान द्यायचं किंवा कसं सामोरं जायचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं मन कसं समतोल राखायचं हे माणूस शिकतो. आणि म्हणून कला हव्यात किंवा ॲरिस्टॉटलनी विरेचनाचा सिद्धांत मांडताना शोकांतिकेच्या माध्यमातून माणसाचं मन कसं समतोल होतं, विचारी बनतं, संयमी बनतं आणि समर्थ होतं, तर हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तर अशा प्रकारे हा कॅथार्सिसचा सिद्धांत आपण समजून घेतलेला आहे. इथे आपण थांबूया आणि याच कॅथार्सिसच्या सिद्धांताला जोडून रिचर्ड्सचा प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू.